नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये आता आपण पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतील ज्या काही घडामोडी आहेत त्या संदर्भात चर्चा करतोय. याच्यामध्ये सर्वात महत्वाची घडामोड अशी आहे की या शहरामध्ये भाजप निष्ठावंतांनी बहुतेक जणांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज केलेला आहे, म्हणजे उमेदवारीसाठी मागणी केलेली आहे. तर त्याच्याबद्दल त्यातले एक प्रमुख दावेदार जे आहेत राजू दुर्गे, माजी नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे अत्यंत निष्ठावंत ज्येष्ठ कार्यकर्ते, आतापर्यंत कुठेही त्यांनी दुसरीकडे बाकी ठिकाणी उमेदवारी मिळवून न मिळवू तरी ते काम करत राहिले आणि त्यांची कन्या तेजस्विनी, दोघांशी चर्चा करणार. दोघांचे स्वागत आहे. नमस्कार. मला राजू, तुम्ही सांगा, तुम्ही प्रभाग क्रमांक 14 त्याच्यातून उमेदवारी मागितली होती, तुमची उमेदवारी फायनल आहे? नाही, उमेदवारी मागितली हे खरं आहे, कारण तो प्रभाग एक ओपन पुरुष, एक ओबीसी पुरुष आणि 2 सर्वसाधारण महिला अशा पद्धतीचं आरक्षण पडलेला प्रभाग आहे, ज्याच्यामध्ये आकुर्डी, काळभोरनगर, मोहननगर, रामनगर, चिंचवड स्टेशन असा सगळा भाग त्याच्यामध्ये येतो. म्हणजे मेन हायवेच्या अलीकडचा भाग आणि पलीकडचा भाग असा विभागलेला तो मतदारसंघ आहे. आणि पलीकडच्या भागामध्ये आकुर्डीच्या भागामध्ये बरेच आपले जे काही मतदार आहेत त्याची संख्या जवळजवळ 32,000 संख्या आहे. बापरे. आणि अलीकडच्या भागामध्ये जवळजवळ ती 26,000 अशी, म्हणजे काळभोरनगर, मोहननगर 26,000 रोडच्या अलीकडं आणि पलीकडं असं मतदारसंख्या आहे. पण मतदारसंख्या पलीकडे जास्त आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओबीसी पुरुष झाल्यामुळं माझा त्या जागेवर पूर्णपणे दावा होता. आणि संपूर्ण प्रभागात ओबीसी पुरुष म्हणून, मूळ ओबीसी म्हणून माझ्यासमोर दुसरा उमेदवार सुद्धा नव्हता तोला मोलाचा की जो माझ्या पुढे लढेल म्हणून. अच्छा. परंतु आमच्याच पक्षातील असतील किंवा आणखीन इतर पक्षातील सगळ्या गाववाल्या लोकांनी जे काही ओबीसीची सर्टिफिकेट आणलेत, मराठा समाजाच्या लोकांनी कुणबी सर्टिफिकेट, ह्या सगळ्या कुणबींनी त्या मूळ ओबीसीवर तिथं अतिक्रमण केल्यामुळं माझं लढणं तिथं मुश्किल करून टाकलं. अरे बापरे. आणि या केसमध्ये मग पक्षाची काही रणनीती ठरली की बाबा म्हणजे मी लढणं त्यापेक्षा तुम्ही न लढणं हे जास्त संयुक्तिक ठरेल. आणि मग ठीक आहे बाबा, मला नाही लढता येत तर मग माझ्या मुलीला लढता येते का, याची सुद्धा ही चाचपणी केली. तर तिथं सुद्धा पूर्ण पॅनल सगळ्याच दृष्टीने मग साम दाम दंडभेद या सगळ्याच बाबतीत तो स्ट्रॉंग झाला. तुम्ही कुठे कमी होते त्याच्यात? साम दाम दंडभेद कसं असतं, आर्थिक दृष्ट्या खूप गोष्टी आत्ताच्या निवडणुकांमध्ये काम करतात. आपण किती म्हटलं तरी पहिल्या निवडणुका आणि आत्ताच्या निवडणुका याच्यात जमीन आसमानचा फरक झालाय. आणि खूप म्हणजे 4-4, 5-5 कोटी रुपये लोक निवडणुकीत खर्च करून नगरसेवक होण्यासाठी प्रयत्न करतात. आणि मग अशा पद्धतीचा खर्च करून निवडून येण्यापेक्षा तुम्ही शांत बसा, पक्ष तुमचा योग्य सन्मान करेल अशा पद्धतीचा पक्षादेश आल्यामुळं मी असेल किंवा माझी मुलगी असेल, आम्ही या निवडणुकीतून पक्षादेश मानला आणि सरळ सरळ आम्ही थांबवलो. अरे कमाल आहे, हे धक्कादायक आहे. तेजस्विनी, मागच्या वेळेस तू फक्त 55 मतांनी पडली होती, मला वाटतं कोण मिनल यादवांच्या विरोधात. त्यावेळेस सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली होती, अरे काही भाजपचे निष्ठावंत कार्यकर्त्याची कन्या फक्त 55 मतांनी पडली. आता यावेळेस तू पण माघार याच्यासाठी मग आता प्रचार तुम्ही कोणाचा करणार नेमका? प्रचार आम्ही पक्षाचा करणार आणि कमळ या चिन्हाचा करणार. कारण कमळ हे फक्त चिन्ह नाहीये, तरी संकल्पना आहे. आणि या संकल्पनेला आम्ही सर्वजण बांधील आहोत. त्यामुळे आमच्यासाठी निष्ठावंत आम्ही असणं हा एकमेव त्याचा एक हे आहे की आम्ही त्या संकल्पनेला मानणारी लोक आहोत. आम्ही पक्षाचे जे वरिष्ठ आहेत, आम्ही त्यांच्या आदेशाने चालणारी लोक आहोत. पक्ष हा फक्त पक्ष नाही, तर हे कुटुंब पण आमचं आहे. आणि आमच्या कुटुंबामध्ये जे वरिष्ठ आहेत, जे वरिष्ठ सांगतात त्या पद्धतीने आम्ही आमची भूमिका ठेवून आम्ही पुढे चालत आलेलो आहोत. माझे वडील देखील गेले 35 वर्ष अशाच पद्धतीने काम करत आले. म्हणजे अंकुशराव लांडगे असतील, त्यांच्या काळापासून गोपीनाथराव मुंडे असतील किंवा आपले महाजन साहेब असतील, यांच्या कारकिर्दीतनं गेलेले माझे वडील आहेत. आणि त्यांची कारकीर्द ही त्यांच्या आठवणीतली आहे.
त्यामुळं मी सुद्धा त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकून पुढे जात आहे. त्यामुळे निष्ठावंत म्हणण्यापेक्षा आम्ही त्या संकल्पनेलाच बांधील आहोत असं मी म्हणेल. आणि त्यामुळे पक्ष जे सांगेल त्या पद्धतीने आम्ही आमची पुढची पावलं पुढे देखील टाकत राहू आणि आता देखील टाकत आहोत. मग तू नाराज नाहीस? कारण मागच्या वेळेस फक्त 55 मतांनी पडली. यावेळेस तसं पाहिलं तर शहर पातळीवरती तुझं नाव घेतलं जात होतं की नाही ही 100% यावेळेस निवडून येणार, का ती मागची सिंपती आहे. यावेळेस तुझी संधी हुकली, त्याचं तुला वाईट नाही वाटत? वाईट वाटलं, खूप रडले, पण कधी कधी आपले वरिष्ठ जे सांगतात त्यात देखील काहीतरी तथ्य असतं आणि पुढे काही चुकीचं होऊ नये म्हणून कदाचित 2 पावलं आपण मागे येणं हे देखील खूप गरजेचं असतं. आता जसं पप्पांनी सांगितलं, यावेळेसची निवडणूक ही फक्त निवडणूक नाहीये, हा एक आर्थिक घोडदौड म्हणायला आपण हरकत नाहीये. कारण जो तो आपली आर्थिक वर्चस्व जेवढा आहे तो दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे आणि यामध्ये कुठे आपण कमी पडू नये किंवा या कमतरतेचा धक्का आपल्याला बसू नये म्हणून कदाचित हे सगळं झालेलं असावं. पण हरकत नाही, उद्या प्रत्येकासाठी वेगळा असणार आहे. म्हणजे त्यामुळे मी खचून न जाणं हा एकमेव त्यातला मार्ग आहे जो पक्षाच्या वरिष्ठांनी सुद्धा मला सांगितलं की तू खचून जाऊ नको, याच्या पुढे देखील तुमच्याकडे आमचं पूर्णपणे लक्ष असणार आहे आणि साथ देखील तुम्हाला देणार आहोत. पण आता तू मागच्या वेळेस ज्यांच्या विरोधामध्ये 55 मतांनी पडली त्या मीडियाला यादव आता पक्षामध्ये आलेल्या आहेत, मग आता तुम्ही त्यांचा प्रचार करणार? मी पुन्हा सांगेन, ते जड नाही वाटत? कमळ या चिन्हाचा प्रचार करणार आहे, करत राहील भविष्यामध्ये सुद्धा आणि आज सुद्धा. त्यामुळे माझ्यासाठी पहिले राष्ट्र, प्रथम पक्ष, मग राष्ट्र आणि नंतर स्वतः, हे आमचं जे बोधवाक्य आहे त्या वाक्यानुसार आम्ही चालणारे लोक आहोत. त्यामुळे जे दुसऱ्या पक्षातून आलेले जे कोणी आहेत ते सुद्धा आमचे कुटुंबातीलच व्यक्ती झालेले आहेत. त्यामुळे त्यांचा प्रचार करणं मला काही वाईट वाटणार नाही, कारण ते सुद्धा या बोधवाक्याला धरून चालतीलच असं वाटतं कुठेतरी. राजा, तुम्हाला काय गाजर दाखवलं त्यांनी? नेमकं काय माघार घेतली? तू आक्रमक नेता आहे, सभागृहामध्ये एवढा अगदी डॅशिंग आहे, तुझ्या पार्टीमध्ये सुद्धा तुझा स्वभाव लोकांना माहिती आहे की एकदम धाडसी माणूस, एकदम तुला गप्प बसायला सांगणं काय नेमकं? जे तुम्हाला माहितीये तेच कदाचित पक्षाला माहितीये, म्हणून माझ्यासारखा आक्रमक, डॅशिंग आणि अभ्यासू माणूस पक्षाला सभागृहात न्यायचा असेल, माहित नाही. कदाचित इथं जर का त्याला संधी मिळत नाही असं 100% होतं ना. आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे, भारतातला नाही जगातला सर्वात मोठा पक्ष आहे, महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष आहे, पिंपरी चिंचवड शहरातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. त्यामुळं कार्यकर्त्याला सन्मानाने सभागृहात नेणं ही सुद्धा पक्षाची एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेतून नेऊ शकतो, काही करू शकतो पक्ष, दुसरी काहीतरी काही जबाबदारी काही देऊ शकतो ना. आणि पक्षाने देईल ती जबाबदारी स्वीकारणं हे आपण पहिल्यापासून करत आलोय. मग त्यामुळं आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये पक्षाच्या विरोधात जाणं हे आमच्या रक्तात नाही. आणि पक्ष जे काही करेल, म्हणजे मी तुम्हाला पर्टिक्युलरली सांगतो, आमचे शहराध्यक्ष असतील शत्रुघ्न बापू काटे, आमचे निवडणुकीचे प्रमुख असतील आमदार शंकरभाऊ जगताप, आमचे सगळ्यांचे ज्येष्ठ वरिष्ठ आमदार म्हणजे जे 3 टाइम भारतीय जनता पार्टीत आमचे आमदार आहेत ते महेशदादा लांडगे असतील, किंवा आता आमच्या पूर्ण म्हणजे नवीन आमदार होऊन सुद्धा ज्यांनी आपल्या कामाची अत्यंत चांगली छाप पाडली आहे हे माझे मित्र अमित गोरखे हे आमदार असतील. यांनी म्हणजे इतक्या विश्वासानं मला त्या म्हणजे याच्यात सन्मानाने मला सांगितलं की नाही राजाभाऊ, तुम्ही तुमचा सन्मान पार्टी 100% करेल. राजाभाऊंना पटवलं त्यांनी? पटवल्याचा विषय नाहीये, मी परत सांगतो तुम्हाला. जिथं ज्या ओबीसीच्या जागेवर मला लढायचंय ती जागा मला लढवता येत नाहीये, आणि जर ती जागा मी लढलो नाही तर मी नगरसेवक नाही होणार. बरोबर. आणि राजाभाऊ नगरसेवक म्हणून सभागृहात असला पाहिजे ही भावना सगळ्यांची आहे. जशी तुमची आहे तशी पक्षांच्या वरिष्ठांची आहे, तशी जनतेची आहे, तशी सर्वांची. पण याच्यावर कुठला ना कुठला मार्ग काढणं हे पक्षाने जर का ठरवलं असेल
तर मी पक्षाचा आदेश न मानणारा असूच शकत नाही ना. त्यामुळं माझी निष्ठा आहे की पक्षाबरोबर आहे. उद्या पक्षाने नाही जरी काही मला दिलं तरी मला त्याचं काही वाईट वाटणार नाही. मला एवढाच आनंद असेल की चला आज ज्या पक्षाला 35 वर्षापूर्वीपासून आजपर्यंत मी अंगा खांद्यावर घेऊन या पक्षाची वाढ करण्यात माझा सिंहाचा वाटा आहे, तो पक्ष आज इतका मोठा होतोय की आम्ही या पक्षात काम करत असताना ज्या वेळेस आम्हाला हसायचे, आम्हाला वेडा मानायचे, आम्हाला हसणारे, आम्हाला वेडा मानणारे किंवा आमच्याकडे कुचेष्टेने पाहणारे सगळेच आज भारतीय जनता पक्षात लाईन लावून आहेत. मला या गोष्टीचा प्रचंड मोठा आनंद आहे. आज आम्ही म्हणजे माझं जुनंपण आहे ना, मार्केट तुमचं आहे आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. अहो, निवडणुकीसाठी 3 महिन्यापूर्वी 5-6 कोटी रुपये घेऊन उतरलेला एखादा नौका कार्यकर्ता सुद्धा म्हणतोय की मी पक्षाचा निष्ठावंत आहे, मला तिकीट दिलं गेलं पाहिजे. म्हणजे मला या गोष्टीचा आनंद वाटतोय की पक्षाचा निष्ठावंत असणं किती गरजेचं आहे हे काल आलेल्या कार्यकर्त्याला सुद्धा कळायला लागले. कारण जो मान निष्ठावंत म्हणून पक्षामध्ये राजाभाऊ दुर्गेला मिळतो तो पाहून प्रत्येकाला असं भारावून येतं की आम्ही का नाही राजाभाऊ दुर्गे सारखा. तर ही जी 35 वर्षाची माझी तपश्चर्या आहे त्याच्यामुळं म्हणजे आज आलेले म्हणजे माझी महापौर असतील, माझी महापौरांची मुलं असतील, निवडणूक लढवलेले संजोग वगैरे असतील, निवडणूक लढवलेले कलाटे असतील, अनेक मोठमोठी नावं आहेत जी आज आमच्याकडं ठीक आहे इच्छा असो वा नसो पण आमच्याकडे आदरानंच बघणार, कारण आमच्या तपश्चर्याला ते सलाम करतायत. म्हणून मला या गोष्टीचं काहीच वाईट वाटणार. मला सांगा, राजाभाऊ दुर्गेंना जसं आश्वासन दिलं, स्वीकृत आश्वासन नाही, मी परत सांगतोय, मला कुठलंही आश्वासन नाही. शांत केलं मला 1 मिनिट, मी परत सांगतोय. त्यांनी मला हेच सांगितलं की तुम्ही अशा याच्यात निवडणूक लढवण्यापेक्षा पक्ष तुमचा योग्य तो मान सन्मान करेल. त्यामुळं ह्या ठिकाणी ज्या वेळेस कार्यकर्त्याला पाठीवर हात ठेवून असं सांगितलं जातं त्यावेळेस कार्यकर्त्याचं काम असतं आपल्या नेत्यांचं ऐकणं. बरोबर. नाही ऐकलं तर तो शिस्तबद्ध कार्यकर्ता ठरत नाही, त्याला आगाऊ कार्यकर्ता आणि वाढीव कार्यकर्ता म्हटलं जातं. आम्ही त्या कॅटेगरीत मोडणारे नाही. राजा, तुमच्यासारखे आश्वासन महेश कुलकर्णींना दिलंय, बाकी अन्य इतर जे लोक आहेत जे अगदी शर्यतीमध्ये गेले 2-4 वर्षापासून प्रयत्न करतात, 2022 पासून प्रयत्न करतात भाजपची उमेदवारी मिळवायची, भाजपची उमेदवारी मिळाली म्हणजे नगरसेवक झाला असं एक धारणा तयार झाली. त्या मंडळीने सुद्धा अशीच आश्वासनं दिलीत. अहो, चुकीचं काय आहे? आमचा पक्षच इतका मोठा आहे, आमच्या पक्षाकडं यंत्रणाच इतक्या आहेत की प्रत्येक रुसलेल्या कार्यकर्त्याला कुठं ना कुठं पक्ष संधी देऊ शकतो. इतक्या संध्या आमच्या पक्षाकडे आहेत आणि पक्ष नेतृत्वाला कळतं की कोणाला कुठं बसवायचं, कोणाला कुठं जायचं. त्यामुळे पक्ष नेतृत्व ज्या त्या कार्यकर्त्याचा ज्या त्या पद्धतीने योग्य मूल्यमापन करून त्याला त्या त्या ठिकाणी बसवेल. तेजस्वी, तुला काय संधी मिळणार भविष्यामध्ये? आता बघू. संघटनेमध्ये काम करण्याची इच्छा आहे, त्यामुळे संघटनेमध्ये जर कुठे मला संधी मिळाली तर ते मी आनंदाने करेन. छान. हेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं हेच वैशिष्ट्य आहे की बघा, चाक 2 असतात, म्हणजे 2 चाकं असतील तर ती गाडी किंवा तर ती यंत्रणा व्यवस्थित चालते. एक असतं प्रशासनाचं म्हणजे प्रशासकीय आणि एक असतं संघटनात्मक. समजा यात संधी नाही मिळाली तर संघटनात्मक कामांमध्ये मला संधी मिळाली तर मी पक्षाचं काम वाढवण्याच्या दृष्टीने काम करेल. हा विचार ठेवणारा कार्यकर्ताच खरा निष्ठावंत कार्यकर्ता मानला. पण राजाभाऊ, हे तुम्ही म्हणता सगळं ठीक आहे, मला मान्य आहे, तुम्ही भाजपच्या संस्कारात वाढलात, संघ संस्कारात वाढलात, परंतु आता भाजपमध्ये येणारी जेवढी मंडळी आहेत, जी मंडळी आली आहेत ती भाजपच्या चौकटीत बसतात का? म्हणजे ते आपण त्यांची पार्श्वभूमी पूर्वीची जे पाहिली, या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात, जिकडं घुगऱ्यात तिकडं ओदो, आता भाजपची सत्ता येते म्हणून भाजपकडे सगळं ओघ लागलेलं आहे. अविनाशजी, असं नाही का? त्याच्यातून भाजपची प्रतिमा डागळत नाही का? अविनाशजी, म्हणजे मी पाहिलेलं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं काम किंवा जसं माझ्या मुलीने सांगितलं की हा केवळ पक्ष नाही, हे एक कुटुंब आहे. जेव्हा माणूस भारतीय जनता पक्षात येतो ना त्यावेळेस त्याला कळतं की हा पक्ष
किती शिस्तीचा, किती व्यवस्थितपणाचा, किती आपलेपणाचा आणि किती एकमेकांना आदर देणारा, एकमेकांना व्यवस्थित जिथल्या तिथं कामाला लावणारा हा पक्ष आहे. आणि या पक्षात आल्यानंतर माणूस या पक्षाच्या प्रेमात पडतो. टक्केवारी वाईज जर बघितलं तर ही संख्या प्रेमात पडणाऱ्यांची 70 ते 80% आहे. आता 20% हे त्यांना नाही पचनी पडत, ते निघून जातात किंवा कालांतराने त्यांचं भ्रमनिरास होतो किंवा पक्षाचा भ्रमनिरास होतो की हे उगच आले आमच्याकडे. अशी 20% संख्या असू शकते, परंतु 80% संख्या ही भारतीय जनता पक्षामध्ये विलीन होऊन जाते, भारतीय जनता पक्षमय होऊन जातात. राजाभाऊ, दुधात पाणी की पाण्यात दूध? आता आपण पूर्वी दुधात पाणी टाकलं जायचं, आता पाण्यातच दूध झालंय ते संपूर्ण. 100% दुधातच पाणी. भारतीय जनता पार्टीकडं दुधाचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे हे सगळे पाण्याचे लोटे, तांबे, घागरी ह्या भारतीय जनता पार्टीकडे यायला लागलेत. त्यामुळं भारतीय जनता पार्टी हा दुग्ध शर्करा युक्त पक्ष आहे याची सगळ्यांना जाणीव झाली. त्यामुळं भारतीय जनता पक्षाकडं हा प्रचंड मोठा ओघ लागलाय आणि आम्हाला याचा सार्थ अभिमान आहे. मानायला पाहिजे खरंच दोघांनाही. म्हणजे पक्षाचे इतके निष्ठावंत कार्यकर्ते, त्यांच्यावरती खरोखर मला, म्हणजे मी राजाभाऊंना फार जुनं ओळखतो, इतके निष्ठावंत कार्यकर्ते, ते काय किंवा तेजस्वी काय, यावेळेस संधी मिळायला पाहिजे होते, 100% नगरसेवक होणार, परंतु केवळ पक्षाचा आदेश आहे त्याच्यामुळं त्यांनी सरळ सरळ सांगितलं की नाही, हरकत नाही, आदेश मांडला आणि माघार घेतली. भाजपचे अनेक कार्यकर्ते आहेत. आता मी तिकडे महेश कुलकर्णीचं नाव ऐकतो, जे चिंचवड गावामधून, बाकी आणखी कार्यकर्ते नाव मी घेत नाही जास्त काही, पण ते निष्ठावंत कार्यकर्ते कसे असतात त्याचं हे अगदी जाज्वल उदाहरण आहे. परंतु असे काही मंडळी आहेत की तात्पुरता पडाव म्हणून ते भाजपमध्ये आले आणि नंतर उमेदवारी नाही मिळत म्हटल्यावर लगेच पलीकडे उडी मारली. असे अनेक जण आहेत. आता त्याची सुरुवात आहे, पुढच्या 2-3 दिवसामध्ये त्याची प्रचिती आपल्याला येईल. राजाभाऊ, भाजप थोडा बिघडला असं वाटत नाही? भाजपची काँग्रेस झाली असं वाटत नाही का? मुळीच नाही. तुम्ही आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पहा, मुख्यमंत्र्यांकडे. तुम्हाला अविनाशजी सांगतो की इतकं प्रभावी आणि इतकं अभ्यासू नेतृत्व आहे. म्हणजे निवडणूक आपल्या महापालिकेची आहे, परंतु आपल्या महापालिकेच्या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या आजी माजी नगरसेवकांचा, महापौरांचा, उमेदवारांचा सुद्धा परिपूर्ण अभ्यास असणारी व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसली आहे आणि ती व्यक्ती इतकं अभ्यासपूर्ण काम करते. त्यांच्याकडं पाहून जी ऊर्जा येते, ती ऊर्जा जे घेतात त्यांना कुणालाच वाटत नाही की भारतीय जनता पक्षाची काँग्रेस झाली आहे किंवा भविष्यात भारतीय जनता पक्षाची काँग्रेस होईल. अजिबात नाही. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब, जोपर्यंत नरेंद्र मोदी साहेब यांच्यासारखं नेतृत्व महाराष्ट्राचं किंवा देशाचं नेतृत्व करत राहील, तोपर्यंत या महाराष्ट्राला आणि या देशाला कधीच काही कमी पडणार नाही. त्या देशाची, त्या महाराष्ट्राची कायमस्वरूपी प्रगतीच होत राहील. राजाभाऊ, नाशिकमध्ये काल जो 3 तासाचा ड्रामा झाला त्याच्यामध्ये आमदार देवयानी फरांदे अक्षरशः रडल्या हो. म्हणजे ज्या पद्धतीने तिथे भाजपमध्ये मनसे काय, 30 वर्ष काँग्रेसचा कार्यकर्ता काय, माजी आमदार काय, ते 5-6 प्रवेश झाले. पोलीस बंदोबस्तात निष्ठावंत कार्यकर्त्यांनी तिथे हाय हाय केली. पोलीस बंदोबस्तात ते प्रवेश गिरीश महाजनांना करावे लागले. निष्ठावंत कार्यकर्त्यावर झालेला तो अन्याय संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. एक आमदार भाजपच्या, निष्ठावंत आमदार नास फरांदेंच्या घरातल्या, त्या रडल्या. हे सगळं पाहिल्यावरती थोडं वाटत नाही, विचित्र वाटत नाही? आता हे पहा अविनाशजी, म्हणजे मी नाशिकमध्ये नाही जात, परंतु आपल्या पिंपरी चिंचवड शहरात आपल्याकडे होऊ शकतो. ऐका ना, आपल्या पिंपरी चिंचवड शहरातच पहा तुम्ही, म्हणजे आमदार शंकरभाऊ जगताप हे आत्ता आमदार आहेत. त्यांच्या अगोदर आमदार अश्विनीताई जगताप आणि त्यांच्या अगोदर आमच्या सर्वांचे नेते स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप. म्हणजे यांच्या सगळ्यांच्या विरोधात निवडणूक सातत्यानं लढलेला एक राहुल कलाटे हे उमेदवार आता भारतीय जनता पक्षात त्यांचा प्रवेश झाला. आता मला सांगा, ज्यांच्या विरोधात सातत्यानं, ज्या कुटुंबाच्या विरोधात आमच्या सातत्यानं ते निवडणूक लढवत आहेत, त्यांना पक्षात घेताना स्वतः आमदार शंकरभाऊ जगताप हे प्रदेश कार्यालयात त्यांच्या स्वागताला उपस्थित होते. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की तिथल्या नेतृत्वाला ते टॅकल करणं जमलं पाहिजे.
ज्यांचे प्रवेश घेतोय आपण त्यांना आणि आसपासच्या सगळ्यांना ते हाताळणं जमलं पाहिजे. आणि काही प्रमाणात नाराजी होते का, तर निश्चित होते, मी अजिबात नाकारत नाही. परंतु ही नाराजी काढण्यासाठी त्या तिथल्या पक्ष नेतृत्वाने प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. तुमची समिती आहे ना, त्या संदर्भामध्ये स्वतंत्र बंडखोरी होऊच नये यासाठी काहीतरी 7-8 जणांची समिती नियुक्त केली आहे ना. आता समन्वय समिती. ती समन्वय समिती पण काम करते. आणि कसं असतं, आता चिंचवडमध्ये एखादी गोष्ट झाली तर तिथं आमदार शंकर जगतापांना मानणारा सगळा जो वर्ग आहे तो त्यांच्या सांगण्यावरूनच शांत बसू शकतो. किंवा बरोबर. आमचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांनी थोडंसं तिथं हस्तक्षेप केला तर ते शांत बसू शकतं. इकडे समजा महेशदादा लांडगेंनी जर का जाऊन त्यांच्या थोडंसं पाठीवरून हात फिरवला तरच त्या लोकांना त्यात कॉन्फिडन्स येऊ शकतो किंवा ते शांत बसू शकतात. इकडं समजा पिंपरीमध्ये पण आहे, पण राजा- अमित गोरखे किंवा उमाताई खापरे यांनी तसा प्रयोग केला तर होऊ शकतं. जे पक्षातले वरिष्ठ आहेत या वरिष्ठांनी व्यवस्थित जाऊन ती गोष्ट थांबवणं, त्याला आळा घालणं गरजेचं असतं. राजा, मला कळत नाही, तुमचा पक्ष इतका प्रतिष्ठ म्हणजे जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, देशामधला आहे, राज्यामधला आहे, शहरातला आहे, तरी तुम्हाला बाहेरची आवक करायची गरज काय पडते हो? आणि त्याची गरज आहे का? आणि हा थोडा अतिरेक होत नाही का? विरोधी पक्ष शिल्लक राहायला नको का हो? नाही, ही पक्षाची रणनीती आहे. विरोधी पक्ष संपूर्ण हे बघा, विरोधी पक्ष संपवणं नाही, पक्षाची रणनीती आहे की जो येतोय तो कार्यकर्ता आपल्याकडे घेणं, त्याला आपलासा बनवणं, त्याला राष्ट्रीय प्रेम त्याच्यात जागृत करणं आणि त्याला भाजपमय करणं, ही पक्षाची रणनीती. आणि ती काहीच चुकीची नाहीये. उद्या तुम्ही सुद्धा असा विचार करू शकलात ना तरी भारतीय जनता पार्टी तुमच्यासाठी सुद्धा दरवाजे खुले आहेत. मी राष्ट्रीय विचारांचाच आहे, माझी काळजी करू नका. ओव्हरऑल राजाभाऊ दुर्गे बोलायला एकदम परखड, खरं तर ते प्रवक्ते पाहिजेत भाजपचे इथे. तेजस्विनी, तुला सुद्धा शुभेच्छा. राजाभाऊ, तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. तुम्ही सभागृहामध्ये दिसला पाहिजे. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद अविनाश. थँक्यू.